मी माननीय आमदार संजय उपाध्याय यांच्या कार्यालयात बसलो होतो. मला साहेबांचा फोन आला का तिकडे अपघात घडला. मी लगेच तिकडे पोचलो 5 मिनिटात, कारण की 5 मिनिटाच्या दुरीवर हा गॅलेक्सी हॉस्पिटल होता. गॅलेक्सी हॉस्पिटलजवळ हा मृतदेह पण तेव्हा चव्हाण नावाचा कॉन्स्टेबल बॉडीला घेऊन शताब्दीमध्ये नेला. मी आजूबाजूवाल्यांना विचारलं तेव्हा सांगितलं होता का 3 वर्षाची जी महक आहे ते रोड क्रॉस त्याच्या भाऊसोबत रोड क्रॉस करताना भाऊ पुढे निघून गेला आणि उभी बस ट्रॅफिक क्लिअर झाला म्हणून त्यांनी पटकन पुढे घेतला आणि ती मुलगी बंपरला लागून चाकाखाली आली. नेमकं या आता सध्या आईवडिलांची परिस्थिती काय आहे, नेमकं पोलिसांचं आता काय चाललेलं आहे? नक्की आई वडील तर तुम्हाला तर माहीत असेल काय अवस्था आहे, कारण की ते एकदम गरीब आणि वेस्ट बंगालचे आहेत. खातून ते रोड काम करण्याचा साठी इकडे आले होते. आता उपाध्याय साहेब सांगितलं का त्यांना काय भरपाई आपण काढून देऊ. एकूण या बेस्ट चालकाला पोलिसांनी अटक केलेला आहे का? ॲक्च्युली मला तर असं वाटत नाही का बेस्ट चालकचं पण काहीतरी याच्यामध्ये चुकी आहे, कारण की हाईट एकदम भरपूर होतं आणि ती बस थांबलेलं होतं आणि येलो क्रॉस करत होते आणि मुलीची पण काही चुकी नाही, कारण की हा एक अपघात झाला आहे, अपघातामुळे झाला आहे. मी माननीय आमदार संजय उपाध्याय यांच्या कार्यालयात बसलो होतो. मला साहेबांचा फोन आला का तिकडे अपघात घडला. मी लगेच तिकडे पोचलो 5 मिनिटात, कारण की 5 मिनिटाच्या दुरीवर हा गॅलेक्सी हॉस्पिटल होता. गॅलेक्सी हॉस्पिटलजवळ हा मृतदेह पण तेव्हा चव्हाण नावाचा कॉन्स्टेबल बॉडीला घेऊन शताब्दीमध्ये नेला. मी आजूबाजूवाल्यांना विचारलं तेव्हा सांगितलं होता का 3 वर्षाची जी महक आहे ते रोड क्रॉस त्याच्या भाऊसोबत रोड क्रॉस करताना भाऊ पुढे निघून गेला आणि उभी बस ट्रॅफिक क्लिअर झाला म्हणून त्यांनी पटकन पुढे घेतला आणि ती मुलगी बंपरला लागून चाकाखाली आली. नेमकं या आता सध्या आईवडिलांची परिस्थिती काय आहे, नेमकं पोलिसांचं आता काय चाललेलं आहे? नक्की आई वडील तर तुम्हाला तर माहीत असेल काय अवस्था आहे, कारण की ते एकदम गरीब आणि वेस्ट बंगालचे आहेत. खातून ते रोड काम करण्याचा साठी इकडे आले होते. आता उपाध्याय साहेब सांगितलं का त्यांना काय भरपाई आपण काढून देऊ. एकूण या बेस्ट चालकाला पोलिसांनी अटक केलेला आहे का? ॲक्च्युली मला तर असं वाटत नाही का बेस्ट चालकचं पण काहीतरी याच्यामध्ये चुकी आहे, कारण की हाईट एकदम भरपूर होतं आणि ती बस थांबलेलं होतं आणि येलो क्रॉस करत होते आणि मुलीची पण काही चुकी नाही, कारण की हा एक अपघात झाला आहे, अपघातामुळे झाला आहे.